अमावस्या येते, त्यामुळे मी हा खास व्हिडिओ बनवतेय आणि तुम्हाला एक उत्तम उपाय सांगणार आहे। खूपदा लोकांचं असं होतं की अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान घरामध्ये खूप भांडणं होतात। त्याचबरोबर माझ्याकडे ज्यावेळेस खूपदा क्लायंट्स येतात त्यावेळेस सांगतात की आम्ही जेवायच्या ताटावर बसल्यानंतर छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात, स्त्रियांना स्वयंपाक करताना खूप चिडचिड जाणवते किंवा इन जनरलच घराच्या आपण ज्या म्हणतो ना एनर्जीज खराब होतात। अनेकदा लोकांना हाही अनुभव आलाय, ज्यावेळेस माझ्याकडे क्लायंट्स येतात त्यावेळेस ते असेही म्हणतात की मॅडम एखादी व्यक्ती किंवा काही जर सेलिब्रेशन झालं, ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरामधलं वातावरणच चेंज होतं, खूप भांडणं चालू होतात किंवा एखादा प्रोग्राम झाल्यानंतर मग घरातल्या सगळ्या एनर्जीज खराब होतात। त्या दिवसानंतर आमचं खूपच वाजतं, त्या दिवसानंतर आमच्यात खूपच वाद होतात आणि घराला एक घर पण राहत नाही। मग असं का जाणवतं? कारण की ज्या व्यक्ती बाहेरून आपल्या घरात येत आहेत किंवा कोणाच्या मनात काय आहे, कोणत्या भावनेने, कोणत्या एनर्जीज घेऊन येत आहेत हे आपल्याला माहिती नाही। आणि जसं मी नेहमी सांगते की निगेटिव्ह एनर्जीज कोणाच्या जर असतील तर त्या ट्रान्सफर होतात। मग आपल्या घरात त्या जर निगेटिव्ह एनर्जीज आल्या तर मग हा त्रास सगळ्यांना भोगावा लागतो। त्यामुळे मी आज एक उत्तम उपाय देणार आहे जो तुम्हाला अमावस्येला नक्की करायचा आहे। त्याचबरोबर अमावस्या जर सोमवती आणि शनी अमावस्या असेल तर त्या दिवशी तर हे तुम्ही नक्की करा, तो म्हणजे कोहळा। सगळ्यांना माहिती असेलच असं नाही, त्यामुळे मी इथे फोटोमध्ये दाखवते की कोहळा हे एक असं फळ असतं आणि हा कोहळा तुमच्या दरवाजाच्या, मुख्य दरवाजाच्या बाहेर असणं खूप गरजेचं आहे। हा कोहळा सगळी निगेटिव्हिटी स्वतःवरती घेतो आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते। इवन हा पण अनुभव आहे की जर कोहळा घरामध्ये बांधलेला असेल आणि घरात जर वाद झाले, घरात भांडणं झाले तर तो कोहळा सडतो। कोहळा सडला याचा अर्थ तिथे खूप निगेटिव्हिटी आहे, तो काढून लगेच जो अपकमिंग सॅटर्डे येत असेल किंवा जर अपकमिंग अमावस्या असेल तर तुम्ही तो लगेच चेंज करायचा आणि दुसरा कोहळा लावायचा। कोहळा कसा लावायचा याचा पूर्ण डिटेल एक फोटो मी तुम्हाला देणार आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। या व्हिडिओच्या शेवटी मी तो देणार आहे की कोहळा तुम्ही कसा लावायचा। अमावस्या येते त्यामुळे हा उपाय नक्की करा, याच्याने खूप छान फरक पडतो। म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते की आपल्याकडे सगळ्या लोकांना माहीत असेल का नाही माहिती नाही, परंतु जर तुम्ही साऊथमध्ये गेले ना तर मोठे मोठे शोरूम असतील काचेचे तरी त्यांच्या बाहेर कोहळा असतो, मोठी घरं असतील, ऑफिसेस असतील तरी त्याच्या बाहेर कोहळा हा लावलेला असतो। का तर कोहळा सगळी निगेटिव्हिटी घेतो। त्यामुळे विशेष करून ऑफिसेसच्या बाहेर जिथे खूप लोकांची वर्दळ आहे किंवा घरात खूप भांडणं होत असतील तर तुम्ही ह्या अमावस्येला नक्की कोहळा लावा। त्याची प्रोसेस या व्हिडिओच्या शेवटी मी दिली आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, सेव्ह करा हा व्हिडिओ आणि सगळ्यांबरोबर शेअर करा। डॉक्टर श्यामल, अयादी ॲस्ट्रो वास्तू, ओम साईराम।